अशोकराव चव्हाण आज राजीनामा दिलेला आहे आणि त्यांची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही आहे. त्यांनी का राजीनामा दिला, कशाकरता दिला यांची भूमिका ते आज पत्रकार परिषद घेऊन सांगतीलच. परंतु आज जे वातावरण झालं आहे राज्यामध्ये देशामध्ये, तर काय झालं कशासाठी झालं त्याची पूर्णपणे माहिती अजून मी घेतलेली नाही आहे. आज काँग्रेस पक्षामध्ये आम्हाला जरी कोणी विचारलं तर आम्ही काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने विधानसभेत पाठवलं. त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून आम्हाला निवडून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे मी काँग्रेसमध्ये जाणार आहे. काँग्रेसमधला मी महाराष्ट्रामध्ये मी जिथं जिथं जाईन तिथं काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मला भेटायला येतात, शुभेच्छा देतात, कार्यक्रमाला बोलवतात. त्यामुळे मी काँग्रेसचा हिरो आहे. त्यामुळे मी कुठल्याही पक्षात जाण्याचा माझा विचार नाही. पण ही याचा फटका काय बसू शकतो का? अनेक आमदार संपर्कात हे नावाच्या अनेकांच्या चर्चा सुरू आहेत. काँग्रेसला किती फटका बसू शकतो? साहेब, फायदा होईल? प्रत्येकाला लोकशाहीमध्ये एक मत द्यायचा अधिकार आहे. मी उद्या उठलो तर एकच मत देणार आहे. मी लाख मतं टाकणार नाही पेटीत. त्यामुळे ह्या देशातला प्रत्येक नागरिक हा मतदार राजा आहे आणि त्याला संविधानाने अधिकार दिलेत. ही जनता ठरवते, नेते ठरवत नाहीत. जनता ठरवते आणि जनतेच्या लक्षात येतं काय चाललंय आणि काय नाही, ती जनता ठरवेल. पुण्यातून काही माजी आमदार पण काही संपर्कात आहेत, भाजपच्या काही नगरसेवक संपर्कात आहेत, असं काय आहे कोणी जाणार आहे? ना, असं मला अजून काहीतरी म्हणजे मी तेच म्हणलो ना, चव्हाण साहेबांनी अजून त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे. त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांची भूमिका जी का असेल त्यानंतर माझ्यासारखा कार्यकर्ता बोलेल काय बोलायचं ते. अशोक चव्हाण गेल्याच्या नंतर पुणे काँग्रेस एक संघ राहील असं वाटतं तुम्हाला? अहो, काँग्रेसच एक संघ आहे देशामध्ये. आता काँग्रेसच एक संघ राहिली. भाजपमध्ये कोण आहे? काँग्रेस आहे अख्खी. आता जी उरली ती खरी काँग्रेस उरणार आहे ना. पुढील काळात तुम्हाला मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे, कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंडळी पक्षाला सोडून बाहेर पडतात. ती जबाबदारी पेलण्यास तुम्ही तयार आहात का? नाही, मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता माझं लक्षणच कार्यकर्त्याचं आहे. त्यामुळे काही दिलं तर ते आपण लढतो ना रस्त्यातून. आणि लढणे आपल्या रक्तात आहे ना. छत्रपतींचा वारसा आहे आपल्याला. तुम्हाला देखील काही ऑफर आली का भाजपकडून? नाही, मला ऑफर आली नाही आली तरी मी काँग्रेसचा हिरो आहे आता. आणि काँग्रेसने मला माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवलं ना. नाही, ते जर तुम्हाला काही भीती, काही कारवायाची, काही असं काही केलं जातंय का भाजपकडून किंवा तुम्हाला धमकावलं? बघा, मला धमकवलं नाही धमकवलं तर मी गेली 30 वर्ष पुणे शहरामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मी 25 वर्ष नगरसेवक आहे, विधानसभेचा आमदार आहे आणि सातत्याने संघर्ष करून मी निवडणुका लढवल्यात. त्यामुळे संघर्ष हा माझ्या रक्तात आहे आणि आपण छत्रपतीचा वारसा आहे आपल्याला. त्यामुळे आपण लढणारे लोक आहेत. त्यामुळे मी कोणाच्या धमकीला कधी आयुष्यात भीक घालणार नाही. आणि त्यांची काही कारवाई केली तर आपली तयारी कुठं जायची. पण आपण दम देऊन कोण आपल्याला नेत असेल तर ते कधीच आपण त्याला भीक घालणार नाही. मग आता जे गेले ते दम देऊन गेले असं वाटतं का? नाही, आता ते मला अजून साहेबांची भूमिका स्पष्ट नाही झाली. साहेबांची भूमिका स्पष्ट आहे की मी बोलतो ना काय.